महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। शिंदखेडा शहरातील दोंडाईचा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेकडो एकर शेतामध्ये पावसाचे पाणी शिरले। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरातील दोंडाईचा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांचे पाणी शेत शिवारात शिरले। अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेकडो एकर शेतामध्ये पावसाचं पाणी शिरलंय। त्यांनी पेरलेल्या कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे आणि त्यासोबतच मका पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे। मुसळधार पावसात शेतातील पीक पाण्याखाली गेले असून शेताला तलावाचं स्वरूप प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। शिंदखेड्यात मुसळधार पावसाची हजेरी लागल्यामुळे आमच्या शेतीचे अशा प्रमाणे नुकसान झालं, तर सरकारने काही ना काही आम्हाला पूल नाही तर पुलाची पाकडे सुद्धा देण्याची मदत करावी अशी अपेक्षा। दुबार पेरणी करावं लागेल असं वाटतंय। इकडून तिकडून व्याजासकट उचलून वाचलून शेतीला आम्ही पेरणी वगैरे केली, पण आता या असे एवढा मुसळधार पावसामुळे शेतीत एवढं नुकसान झालं की ते सगळं आम्हाला पुन्हा एकदा पेरणी करावं लागेल। तर सरकारने याच्यात काहीतरी आम्हाला दिलासा देण्यासाठी काही ना काही करावे ही विनंती। अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे। त्यामुळे आधीच महागाई नापिकीमुळे कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरं जावं लागणार आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।